मला व्हिडिओ बनवू द्या शांतवणी. मी व्यवस्थित चांगलं काहीतरी महत्वाचं सांगणार आहे यूट्यूब फॅमिलीला. काय महत्वाचं? हे चक्कर येणे, एनर्जी येणे कशापासून होते माहिती आहे का तुम्हाला? मी सांगते तुम्हाला. हो काही ORS, मला ORSची पुडी 3 टाइम प्यायला सांगितली, दिवसाला एक एक पुडी प्यायची म्हणली. पण मला आणून देतेच कोण? नाही, मला सांगा तुम्ही, मला 3 पुड्या 60 रुपये जर घालवलं तर माझ्या नवऱ्याचा जीव वरून आकाशातून खाली येईल. एवढा कुरतुरपणा जीवात पैशात गुंतलेला आहे. पगारच नाही तेवढं करणार का? बुंबलून तर नवऱ्याला सांगावं तर एक पुडी 3 दिवस घाली म्हणते मला. तर एक दिवसाला 3 सांगितले, पण माझा नवरा 3 दिवसाला एक पुडी घाली म्हणते. का? एक पुडी थोडं 1 गिलास प्यायचं, रोज 1 गिलास प्या, 3 टाइम प्या, असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे. ही हाय केवढी? मला तर डॉक्टरनं सांगितलं 1 बाटलीमध्ये 1 लिटरच्या बाटलीमध्ये ही पुडी वता सगळी आणि दिवसभर प्यायचं, मला असं सांगितलंय. पण माझ्या नवऱ्याचं तसं म्हणणं नाही. माझ्या नवऱ्याचं म्हणणं 1 पुडी 3 दिवस घालव. आणि काही पित्ताला एक जाळ उठलाय निसता नड्यात. मला तर रात्री तुम्ही झोपलो का दगडू? लय पित्त म्हणजे काय? पाणी घेतले, बदबदा पाले, नुसतं पाणी. पित्तानं तर फार वैताग आलाय. पित्तामुळे मला चक्कर येते, ते मुंग्या आणि एनर्जी दे काय म्हणतात, कॅल्शियम कमी पडले. त्याच्यामुळे मला ना डॉक्टरने खायला रक्तवाढीसाठी सगळं दिलंय. पण फळं बी सांगितले, ती बीट खायला, ती पण खाल्ली. रक्त वाढले जरा माझं बी. पण जरा हो का चष्मा नाही लावून डोळ्यानं बघितलं मोबाईल तर लगेच चक्कर मन फुलाले. डोकं माझं चक्कर हो काही आकळ्या आहेत का? आकळ्या पकडून धरल्यात मध्ये असं. ती म्हणतात चुना लावावं म्हणतात. आता चुना तर काय लावावं, चुन्याने नीट होते का नाही की? आता माय म्हणते मला ती काय होते त्याच्यानं, काय होते म्हणते त्या पेल्यावर. मला पण आण म्हणाली आहे. आता हो का तिला पण आणून देते मी, बघू एनर्जी काय करते का, उठून चालत हिंडते का काय. तर बघू आता जरा तेवढं पिऊन आणते तुला बरं का. ए माय कसलं आहे की बाबा? कसलं आहे? मीठ साखरेचं पाणी आहे आणि ते ह्याचं संत्र्याचं ज्यूस बनवलेलं आहे, ते प्यायचं. ते चांगलं असतंय. नाही 400 लिहिलं की पाणी डोळ्याला येऊ चांगलं असतंय. हो काही लेकानं माझ्या आवडीने हो काही बिगळीचा पुडा आणलाय. काय नाही तर हो का मी म्हणलं भजी तर आणले जरा, काय 50 रुपयाची, तर हो का 50 रुपयाची भेळ घेऊन आलाय. मला भेळचं माझं भेळचं का काय माहिती, मला ही पदरचा थुका लावून मला खाऊच वाटत नाही भेळ. लय वक्त वाटतंय मला ही भेळ. काय त्याला भेळ आवडते की आणि काय नाही की. हो का काय करू, मला तर डोकं चालू नाही. हो का स्वयंपाक करायचा पडलाय अजून. स्वयंपाक काय करावं आता तुम्हाला दाखवते. पीठ मळून ठेवलंय. आता ते चिकन मटन तर माझ्या घरात 7-8 दिवस चालणार नाही का, तर 7-8 दिवस खायचं नाही. का खायचं नाही? ती माझी मुलगी माझी पारायणाला चालली. पारायण स्वामी समर्थाचं पारायण आहे तिकडं, तर तिकडं चालायची. त्याच्यामुळं आता तिनं गेली म्हणल्यावर आपल्याला पाळणं भागच आहे. आता काही इथं बटाटा शिजवला आहे, तर बटाटा शिजवून ठेवला आणि चपात्याचं पीठ मळलं आहे. तर ही स्वयंपाक करते आणि मग ORS खाऊन जरा पिऊन मग जरा बरं वाटेल मला ह्या डोक्याचं. जरा प्लीज मला हेल्प करा, जरा सपोर्टिंगची गरज आहे. शेअर करा जरा व्हिडिओ, लाईक बी कमेंट करायला विसरू नका. आणि मी स्वयंपाक करते आता. बघू जमलं तर स्वयंपाक करताना व्हिडिओ बनवाय जमते का ते. कारण तर मला व्हिडिओ पकडायला असं मोबाईल धरायला कोणच नाही म्हणजे मी एकटं जीव सदाशिव अशी माझी कथा आहे. तर प्लीज तुमच्याशिवाय मला मदत कोण करणार नाही. तर मी स्वयंपाक करते. बाय बाय.